Welcome back to Spices and More YouTube channel. नमस्कार, मी रेश्मा नाईक. आज आपण बनवतोय सामवेदी ब्राह्मण पद्धतीची वांगा गोळा बटाट्याची भाजी. चला तर आपण या भाजीसाठी लागणाऱ्या साहित्याकडे वळूया. हे वालाचे गोळे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हिंग, मीठ आणि त्याचबरोबर आपण ही फोडणी तयार केलेली आहे. फोडणीसाठी आपण मोहरी आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण घेतले स्पायसेस अँड मोरचा स्पेशली हळद. त्यांनी जी तयार केली ती हळद आपण वापरतोय ह्याच्यामध्ये. आणि त्यात हे आहेत बटाटा आणि वांगी. आता ही भाजी तयार करण्यासाठी हे सर्व साहित्य आम्ही मिक्स करतोय. सर्वप्रथम ह्या भाजीमध्ये आपण टाकूया हळद. आता आपण या भाजीसाठी स्पायसेस अँड मोरचा आपला हा भाजी मसाला आपण वापरतोय. ह्या मसाल्याची टेस्ट ही घरगुती पद्धतीने आणि अतिउत्तम अशा प्रकारे चविष्ट म्हणून आम्ही वापरतोय. 3 चमच आपण ह्या मसाल्याचे घेतोय. तसेच स्पायसेस अँड मोरची घरगुती हळद आपण त्याच्यामध्ये टाकतोय. आणि या भाजीमध्ये हिंगाचं प्रमाण आपण थोडं जास्तच टाकतोय, कारण ही भाजी हिंगाच्या चवीवरती जास्त टेस्ट देते. त्यानंतर आपण जे फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी त्याच्यामध्ये टाकूया. त्यानंतर चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालतोय. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करूया, एकजीव करूया. आता ह्या भाजीमध्ये भाजीमध्ये कांदा लसूणाचा वापर होत नाहीये. उपवासाच्या भाजीप्रमाणे सुद्धा ह्याचा आपण वापर करू शकतो. चला तर आता आपण भाजी शिजवायला ठेवूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पेशली ह्या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा वापर केला जातो. तर आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकूया. गूळ सुद्धा आता आपण एकजीव करतोय. आणि भाजी आपण मंद आचेवरती वाफेवर शिजवायची असते. चला तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते. तुम्ही त्याच्यावरती एक झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून ते शिजवायला ठेवू शकता. चला तर मित्रांनो, आपली भाजी आता रेडी आहे. भाजी आपण भाताबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. Please like, share, subscribe and don't forget to comment.